आताच 12वीला असताना 10 पुऱ्याला मागणी घातली आहे. त्याला मागणीचा सिद्धांत मोपट आहे. मागणी वाढली का किंमत कमी होती म्हणते, आणि किंमत वाढली का मागणी कमी होते म्हणते. आता मला सांगा कसं होणार आहे अर्थशास्त्रात नापास वाघ होईल का? पुत्रायचा व्हावा त्यानं सगळीकडेच करावं हवा. तुम्हाला म्हणून सांगतो, खंडूची पोरगी पळून गेली. कवा पळून गेली, कुठं पळून गेली, कोणासंग पळून गेली, किती वाजता पळून गेली, सगळी हिस्ट्री माहित आहे आमच्या पोराला. आता मला सांगा ते हिस्ट्रीला नापास होईल का?